नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धोती सलवारची कटिंग आणि त्यावरील कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। पहिल्या पार्टमध्ये आपण कटिंग बघणार आहोत कुर्तीची आणि स्टिचिंग पण बघणार आहोत। तर साधारण 12 ते 13 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी आपण ही जी ड्रेस आहे तो बनवत आहोत। तर याकरता इथे धोतीसाठी 3 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे, पिंक कलरची लेस एक घेतलेली आहे आणि त्याचबरोबर येलो कलरची लेस घेतलेली आहे। अस्तर घेतलेलं आहे कुर्तीसाठीचं 1.5 मीटर अस्तर इथे घेतलेलं आहे। 2 मीटर घेतलं अस्तर तरी चालणार आहे जर तुम्ही स्लीव्ज लावणार असाल तर इथे कुर्तीची उंची मार्किंग करून घेतली। अस्तरवरती मी 30 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक रेष आखून घेतली। त्यानंतर साधारण 5 इंच शोल्डरसाठी मार्किंग केलं, तसंच आपण 5 इंच परत एक मार्किंग करून घेतलेलं आहे इथे दाखवल्याप्रमाणे। आणि आमोलसाठी स्ट्रेट लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतली। त्याचबरोबर ही जी लाईन आहे ती पुढे वाढवून घेतलेली आहे। आता त्याच लाईनवरती आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे, अप्पर चेस्ट ज्याला आपण म्हणू शकतो। तर त्याकरता मी इथे 8 इंचावरती मार्किंग केलं आणि प्लस 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने। त्यानंतर तिथून खाली 6.5 इंचावरती एक आणि साधारण हिपचं मेजरमेंटसाठी 12 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। लहान मुलींसाठी जर तुम्ही कुर्ती बनवत असाल तर हे सेम माप तुम्हाला घ्यायचे आहेत। आमोलपासून खाली 6.5 इंच, 6 ते 6.5 आणि तिथून खाली साधारण 12 इंचापर्यंत हिपचं मेजरमेंट घ्यायचं। त्यानंतर आता इथे एक मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे जी की वेस्ट लाईन आहे आपली, आणि त्याचबरोबर इथे हिपचं जे मेजरमेंट आहे त्यासाठी पण एक लाईन ड्रॉ करून घेतली। आता इथे 8 इंच आपण मेजरमेंट घेतलं चेस्टसाठी, 7.5 इंच आपण घेतलं आहे वेस्टसाठी आणि हिपसाठी देखील आपण इथे 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तुमच्या मुलीचं जे पण मेजरमेंट आहे त्याला भागिले 4 करून इथे चौथा भाग घ्यायचा, प्लस 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने तुम्हाला कुर्तीसाठी मेजरमेंट घ्यायचं आहे। चेस्ट, वेस्ट आणि हिपचं मेजरमेंट कुर्तीसाठी लागतं। तर दोन्ही पॉईंट्स जे आहेत ते व्यवस्थित मी कनेक्ट करून घेतले। आता जेवढं हिपचं मेजरमेंट आहे तेवढंच आपल्याला खाली बॉटमसाठी घ्यायचं। आमोलची जी लाईन आहे त्याचा सेंटर करून घेतला आणि आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट आमोलसाठी 1 इंच आणि बॅक आमोलसाठी 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि कर्व स्केल जी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची। या भागामध्ये कर्व स्केल जी आहे ती व्यवस्थित फिक्स करायची आणि फ्रंट आणि बॅक अशा दोन्हीही आमोलचा जो पार्ट आहे तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे किंवा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। तर गळ्यासाठी पहा, साधारण 5 इंचावरती मी मार्किंग केलं, 2.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि इथे देखील चौकोन जो आहे तो मी ड्रॉ करून घेतला। चौकोनी गळा ठेवणार आहे त्यामुळे अर्धा इंच, साधारण अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी अंतर आपण तिरकस घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आणि मागचा गळा जो आहे तो आपण साधारण 4.5 इंच ठेवलेला आहे। 4.5 इंचावरती बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने परत गोल आकार जो आहे तो आपण देऊन घेतला। अर्धा इंच शोल्डर जे आहेत ते डाऊन करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे। आता जेवढं हिपचं मेजरमेंट घेतलं 8.5 इंच तेवढंच मेजरमेंट आपण बॉटमसाठी घेणार आहोत आणि प्लस 2 इंच मार्जिन कटसाठी, जे साईड कट्स आहेत आपले त्यासाठी मार्जिन घेतली फोल्डिंगसाठी। अशा पद्धतीने सर्व पॉईंट्स कनेक्ट करून घेतले। आता बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची, दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत आपल्याला दाखवल्याप्रमाणे। आता जो फ्रंट पार्ट आहे त्याच्या नेकची जी आहे कटिंग करून घ्यायची। इथे तुम्ही कॅनव्हास पेपरवर कटिंग केली तरी चालणार आहे, पण माझं हे जे ड्रेस होता तो मला खूप अर्जंटमध्ये हवा होता त्यामुळे मी इथे कॅनव्हास पेपरवर कटिंग न करता फास्टमध्ये असा हा ड्रेस बनवलेला आहे। एकाच दिवसात हा पूर्ण ड्रेस मी रेडी केलेला आहे। आता मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायची। मेन फॅब्रिक प्रेस करून घ्यायचं आहे, 4 फोल्डमध्ये फॅब्रिक ठेवा आणि साधारण हे फॅब्रिक जे आहे ते 90 सेंटीमीटरच असावं। हे फॅब्रिक खूप कमी फॅब्रिक आहे। तर अशा पद्धतीने फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे मी आणि कुर्ती देखील त्यावरती ठेवून घेतलेली आहे। आता ॲज इट इज आपल्याला मार्किंग करून घ्यायचं, पण इथे ठेवताना एक लक्षात घ्यायचं की बॅक पार्ट ठेवायचा आहे, बॅक पार्टप्रमाणेच कटिंग करून घ्यायची आहे आणि प्लस 2 इंच मार्जिन खालच्या साईडने आपण घेतलेली आहे आणि फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीने हे फॅब्रिकची आपण कटिंग करून घेतली। आता आपण स्टिचिंगकडे वळूयात। तर पहा, फ्रंट पार्टसाठी मेन फॅब्रिक घेतलं, मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पिन्ने सिक्युअर करून घ्यायचं। फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्स आपण पिन्ने सिक्युअर करून घेतले। आर्महोल आणि नेक पार्टवरती स्टिच करून घ्यायचं। एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतल्यानंतर हे फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला, प्रेस करून घ्यायचे आहे, हवं तर टॉप स्टिचेस करून घ्यायचे। सेम याच पद्धतीने बॅक पार्ट देखील रेडी करून घ्यायचा।
बॅक पार्ट पण आपण रेडी करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण अस्तर्स जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचे। दोन्ही बाजूंनी मी फिटिंगच्या मार्किंग व्यवस्थित करून घेतल्या, पूर्ण अस्तर पिनने सिक्युअर करून घेतलं। अस्तरचा बॉटम अर्धा इंच अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असं। त्यानंतर आता आपल्याला जो बॅक पार्ट आहे त्याला सेंटरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटरच्या बाजूने आपण झिप लावणार आहोत, त्यामुळे एक मार्किंग करून घ्यायचं। आता इथे जी मी मार्किंग केलेली आहे ती मार्किंग लाईट आहे, तर ती तुम्हाला दिसावी म्हणून मी ही डार्क करून घेते मार्किंग। तर झिप कशी लावायची ते पाहणार आहोत। तर अशा पद्धतीची ही साधारण आपण 11 इंचाची या साईजमध्ये झिप जी आहे ती लावणार आहे। इथे चेन जी आहे ती मी साधी चेन घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक स्ट्रिप घ्यायची आहे, साधारण 2 ते 2.5 इंचाची स्ट्रिप घ्यायची। ती दोन्ही बाजूंनी स्टिच करून घ्यायची आहे। सिंगल फोल्ड केलं तरीही चालणार आहे। नंतर आपल्याला ती सुलट बाजूला करायची, तर स्ट्रिप जी आहे दोन्ही बाजूंनी शिवून घेतली। आता स्ट्रिप मी अशा पद्धतीने ठेवली, वरच्या बाजूने डबल फोल्ड करून घेतली आणि स्ट्रिप जी आहे सेंटरच्या बाजूने व्यवस्थित स्ट्रिपचा सेंटर करून शिवून घेतली। त्यानंतर जी सेंटरची टीप आहे त्याच्यापासून साईडला एक स्टिच घेतलेला आहे 1/4 इंचवरती, 1/4 इंच पण नाही म्हणू शकत किंवा एक सूत म्हणू शकतो। सेंटरच्या स्टिचपासून साईडला दोन्ही साईडला आपल्याला एक एक सूत अंतर ठेवून टीप मारायची आहे आणि त्यानंतर सेंटरच्या बाजूने इथे आपल्याला जी सेंटरची लाईन आहे ती कट करायची। सुरुवातीची जी सेंटरची लाईन आहे तिथून आपल्याला हा पार्ट ओपन करून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तरचा भाग आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ही झिप जी आहे ती लावायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने झिपला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पूर्ण चेन जी आहे, तर जी डावी बाजू आहे, आता माझा जो डावा हात आहे त्या बाजूची जी चेन आहे ती आपण फेस टू फेस लावणार आहोत। अगदी पाहू शकता तुम्ही झिप कशी लावायची, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण। आता बरेच जण म्हणतात की सिंगल फूट लावायला लागतं झिपसाठी, तर तुमच्याकडे सिंगल फूट नसेल, तुमची मशीन साधी असेल, तर साध्या फूटने देखील आपण जी चेन आहे ती लावू शकतो। तर व्यवस्थित हा पार्ट अस्तरचा आतमध्ये करून आपल्याला ही चेन इथपर्यंत लावून घ्यायची। त्यानंतर हा जो आहे दुसरा पार्ट आहे, आता दुसरा पार्ट देखील आता बघा व्यवस्थित चेन लावून घ्यायची आणि कुठेही वर खाली होणार नाही अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं। चेन मी बंद केलेली आहे आणि व्यवस्थित हा पार्ट पकडून, चेन कुठेही वर खाली होणार नाही असं घट्ट पकडून साधारण बघा 2 सूत आतल्या बाजूला आपल्याला ही चेन जी आहे ती लावून घ्यायची। इथे लावताना ह्या बाजूची जी चेन आहे ती फेस टू फेस लावायची नाही, ती आपल्याला साधारण जे मेन फॅब्रिक आहे किंवा अस्तरची जी स्ट्रिप आहे ती बाहेर ठेवायची आणि आतल्या बाजूला चेन लावून घ्यायची। चेन लावून घेतलेली आहे, छान फिनिशिंग आलेली आहे। वरच्या बाजूला हुक लावायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने ही चेन आपण लावलेली आहे। आता फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट घेतलेले आहे आपण आणि दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून घ्यायचे। दोन्ही मेन फॅब्रिक इथे समोरासमोर ठेवून घेतले आणि आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर फिटिंग करून घ्यायची। इथे मी जो फ्रंटचा नेक आहे तिथे मोत्यांची लेस लावून घेतली आणि ज्याप्रमाणे आपण फिटिंगची मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे हिपपर्यंत जे हिपचं मेजरमेंट आहे तिथपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं। तर आमोलपासून आपण स्टिच करायला सुरुवात करायची किंवा फिटिंग करायला सुरुवात करायची ते इथपर्यंत। इथून परत आपल्याला फुटर वर घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला परत आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे। हीच प्रोसेस सेम आपल्याला मोठ्या साईजच्या कुर्तीमध्ये पण करायची आहे। आता त्यानंतर साईड कट फोल्ड करून घ्यायचे। तर पहा, दोन्ही बाजूंनी आपण टिप मारून घेतल्यानंतर अशा पद्धतीने जेवढं पण फॅब्रिक आपलं त्या टिपेपर्यंत आहे किंवा हिप साईजचं मेजरमेंट आहे तिथपर्यंत ते फॅब्रिक आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं, पिनने सिक्युअर करून घ्यायचं। त्यानंतर त्याच साईडचं खालचं फॅब्रिक घ्यायचं, ते पण अशा पद्धतीने बघायचं आहे, व्यवस्थित सारखं येईल अंतर अशा पद्धतीने व्यवस्थित डबल फोल्ड करायचं आणि आता आपल्याला इथे पिन लावून घ्यायची। आता या साईड कटला आपण सेंटरच्या बाजूने एक पिन लावणार आहे, वरच्या आणि खालचे पार्ट दोन्ही एकत्र करून, जेणेकरून कुठल्याही बाजूने कुर्ती कमी जास्त होऊ नये याकरता। एकदा फोल्ड केलं, परत एकदा मी हा पार्ट जो आहे व्यवस्थित फोल्ड करणार आहे आणि हा पण पार्ट पिनने सिक्युअर करून घेणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण साईड कट जे आहे कुर्तीचे फोल्ड करू शकतो। तर पिन लावून सिक्युअर करून घेतलं, त्यानंतर परत एकदा खालचा पार्ट घेतला, एकदा फोल्ड केलं, परत एकदा फोल्ड केलं। तर अशा पद्धतीने आणि इथे चेक करायचं आहे, आता आपण त्या सेंटरला पिन लावल्यामुळे कुठेही आपली कुर्ती जी आहे ती कमी जास्त होणार नाही किंवा कुर्तीचा बॉटम जो आहे पुढच्या बाजूने कमी मागच्या बाजूने जास्त असं होत नाही। तर व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घेतलं
आता आपल्याला साईड कट फोल्ड करायचे. तर एका बाजूने पूर्ण खालून मी टिप मारायला सुरुवात केली आणि जिथपर्यंत हिपचं मेजरमेंट आलंय तिथपर्यंत मी टिप घेतलेली आहे. तिथे आल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं फुटर आत ठेवून आडवी जी आहे कुर्ती करून घ्यायची आणि इथे व्यवस्थित डबल स्टिच करायचं. त्यानंतर फुटर आत, हे पहा फुटर आतमध्ये घ्यायचं. त्यानंतर कुर्ती फिरवून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि एक एक पिन काढत आपल्याला साईडने स्टिच करायचं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित एका साईडचा जो साईड कट आहे आपण फोल्ड करून घेतला. दुसऱ्या साईडला खालच्या बाजूने सुरुवात करायची आहे, इथे पाहू शकता. आणि जसजसं आपण पुढे जाऊ तसतशा आपल्याला ज्या पिन आपण लावलेल्या आहेत त्या रिमूव्ह करायच्या आहेत किंवा त्या काढायच्या आणि व्यवस्थित शिवून घ्यायचं. आता आपण इथपर्यंत आलोय जिथपर्यंत आपण फिटिंग केली होती हिप साईजची. आता इथे निडल आतमध्ये ठेवायचं आहे किंवा सुई आत ठेवायची मशीनवरती. कुर्ती आडवी करून घ्यायची आणि आडवं स्टिच करायचं. इथे डबल स्टिच करायचं किंवा रिव्हर्स स्टिच करून घ्यायची 2 वेळा. पिन रिमूव्ह करून आपल्याला खालीपर्यंत म्हणजे बॉटमपर्यंत ॲज इट इज फोल्ड करून घ्यायचं, स्टिच करायचं. त्यानंतर आता खालचा बॉटम जो आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे की जर फॅब्रिक वर खाली असेल खालची साईड तर ते कट करून घ्यायचं आणि सर्व फॅब्रिक जे आहे सेम करून घ्यायचं. त्यानंतर हे देखील एकदा फोल्ड करायचं आणि परत एकदा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी कुर्ती जी आहे आपली इथे तयार झालेली आहे. बॉटमला मी येलो कलरची लेस लावलेली आहे आणि साधारण 12 ते 13 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी आपण हा ड्रेस बनवलेला आहे. यावरील ओढणी देखील खूप छान बनवली आहे. त्याचा व्हिडिओ पण मी नक्कीच शेअर करेल तुमच्याशी आणि धोतीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी शेअर होणार आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. दुसऱ्या दिवशी धोती सलवारचा व्हिडिओ अपलोड होणार आहे, तर व्हिडिओ नक्की पहा.